त्यानंतर खासदार फुटले आणि त्यांच्या विरोधात शिवसैनिक आता काहीसा हातबल जरी असला तरी अनेक ठिकाणी तो आक्रमक सुद्धा होतोय। कोल्हापूरमध्ये धैर्यशील माने यांच्या घरावरती आता शिवसैनिकांनी मोर्चा काढला आणि त्यांना आठवण करून दिली, जेव्हा तुम्ही अडगळीत होतात तेव्हा शिवसेनेने तुम्हाला साथ दिली, तुमचं राजकीय पुनर्वसन केलं। त्यामुळे माने मानतील का, सवाल आहे। शिंदे गटामध्ये सामील झालेले खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मार्केट यार्ड परिसरातनं शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता। खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानाकडे शिवसैनिकांचा हा मोर्चा निघालेला होता। मात्र मानेंच्या निवासस्थानापासून काही अंतरावर हा मोर्चा पोलिसांनी रोखला। आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना यावेळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांचा हा अन्याय आहे। आम्ही शांततेने त्यांच्याकडे निघालेलो आहोत, तरी देखील आमच्या कार्यकर्त्यांना ते अटक करतायत। आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलंय की पोलिसांच्या बरोबर संघर्ष करायचा नाही, आपण अटक होऊया, पण हा पोलिसांचा दडपशाहीचा मार्ग आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या पदरच्या खर्चाला कार्यकर्त्यांना जेवण करून प्रचार केला, एवढं निवडून आणलं, शिवसेनेचा खासदार झाला म्हणून त्याला हे आम्हाला मोठेपणा वाटला, कारण त्याच आज खासदारानं गद्दारी केला। आता इथनं पुढे खासदार होऊन दाखवा। शिवसैनिकांनी काढलेल्या मोर्चावर शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली आहे। नेत्यांच्या घरांवर अशा प्रकारे मोर्चा काढणं योग्य नसल्याचं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय। तुम्ही जनतेच्या भावना अशा तऱ्हेने भडकवल्या असत्या का, हा मुळात प्रश्न आहे। शेवटी या राज्याला शांतता पाहिजे, ती शांतता ह्या राज्याला द्यायची की नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे। सध्या दिल्लीमध्ये असलेले खासदार धैर्यशील माने यांनी घेतलेली भूमिका शिवसैनिकांना आवडली नसल्याचं स्पष्ट होत आहे। शिवसैनिकांनी माने गटावर थेट हल्लाबोल चढवला। माने गटानं 2 वेळेला गद्दारी केली। घरातली भाकरी बांधून शिवसैनिकांनी प्रचार केला। शिवसैनिकांनी पदरचे पैसे खर्च करून मानेंना निवडून आणलं। त्या शिवसैनिकांचं काय चुकलं असा सवाल शिवसैनिकांनी मानेंना विचारलाय। अडगळीत पडलेल्या माने गटाला उद्धव ठाकरेंनी लोकसभेत पाठवलं, याची आठवण शिवसैनिकांनी करून दिली आहे। बंडखोर खासदार धैर्यशील माने यांनी मोर्चाला विरोध करू नका असं आवाहन केलंय। मात्र शिवसैनिकांना अजूनही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत। परिणामी शिवसैनिक आणि बंडखोर यांच्यातला संघर्ष इतक्यात तरी शमण्याची चिन्ह दिसत नाहीये। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।